ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा. शिवाजी पार्क मधल्या सभेतून राज ठाकरेंचा अदानींच्या वाढत्या प्रकल्पावरून सरकारवर घणाघात. मोदी सरकार अदानींवर एवढं मेहरबान का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल. 20 वर्षांनंतर शिवाजी पार्कवर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा सरकारवर हल्लाबोल. मराठी माणसासाठी एकत्र आल्याचा पुनरुच्चार. उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा मेवा भाऊ उल्लेख. अजित पवारांवर 70,000 कोटींचे आरोप केले आणि त्यांनाच भाजपनं सोबत ठेवलं. उद्धव ठाकरेंचा घणाघात. अजित पवारांवर आरोप खरे असतील तर लाथ मारून सत्तेतून बाहेर काढा, अन्यथा माफी मागा, ठाकरेंचं आव्हान. मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवाजी पार्कवर आज भाजप आणि शिवसेनेची सभा. फडणवीस आणि शिंदे ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. मुंबईनंतर ठाकरे बंधूंची थोप आज ठाण्यामध्ये धडाडणार. शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. पुण्यामधील भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाची तक्रार. मतदारांना आर्थिक प्रलोभन दाखवल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. कल्याणमध्ये युतीच्या बनावट पत्रकामुळे गोंधळ. व्हायरल पत्रकामुळे गोंधळामध्ये वाढ. भाजप उमेदवारापुढे कमळाऐवजी कपाट चिन्ह. कल्याण पूर्वच्या प्रभाग 18 मधला प्रकार. लाडक्या बहिणींना मतदाराआधी पैसे देणार का? राज्य निवडणूक आयोगाची मुख्य सचिवांना विचारणा. आजच खुलासा करण्याचेही आदेश. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या. राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला विनंती. आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. भारतीय क्रिकेट संघाकडून 2026चा विजयी श्रीगणेशा. पहिल्या वन डे मध्ये न्यूझीलंडचा 4 गडी राखत धुवा. विराट आणि श्रेयसच्या वादळामध्ये किवी भुईसपाट.